जालन्यामध्ये धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्याकरता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते मुंबईहून समृद्धी महामार्गे जालन्याला गेले। यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या वाहनावर मराठा समाज बांधवांनी दगडफेक केली, हल्ला केला। यामध्ये त्यांच्या वाहनाचं नुकसान झालेलं आहे। सुदैवाने सदावर्ते यांना कुठलीही दुखापत झालेली नाही। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। सदावर्ते हे जालन्याच्या दिशेने उपोषणस्थळी रवाना झालेले आहेत। दरम्यान नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांच्याकडून। रवी, 2-3 जण एकत्र त्यांच्या गाडीकडे धावले आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय दिसतंय दृश्यांमध्ये, नेमकं काय सांगाल अधिक? आपण जर बघितलं तर जालन्यामध्ये धनगर समाजाचं आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे आणि या उपोषण स्थळी भेट देण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आज जालना दौऱ्यावरती आहेत आणि जालन्याच्या जवळ असलेल्या नागेवाडी टोल नाक्याजवळ सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केलेला आहे। आपण जर बघितलं तर 2 ते 3 आंदोलक जे आहेत ते सदावर्ते यांच्या गाडीला बुक्क्यांनी मारताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसून येत आहे। त्याचबरोबर काही दगडफेक झाल्याची सुद्धा प्राथमिक माहिती आहे आणि त्या दगडफेकीमध्ये जरा गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे। पोलिसांनी या आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील चौकशी जी आहे ते पोलीस करत आहेत। बरोबर रवी, पण हे जे आंदोलक होते पोलीस आधीपासूनच त्यांच्या समोर उभे होते, तर नेमकं याविषयी काय कळतंय? म्हणजे आधीपासून ते घोषणाबाजी वगैरे करत होते का काय नेमकं? आपण जर बघितलं तर हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या मराठा आंदोलकांसमोर आधीच पोलीस जे आहे ते उभा येऊन टाकले होते। मात्र गुणरत्न सदावर्ते यांची गाडी येताच जे मराठा आंदोलकांनी पोलिसांना बाजूला लोटत हल्ल्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे। यावेळी 2 ते 3 आंदोलकांनी जे आहे ते गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचेवरती मारा केल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। नक्की आता जे आंदोलक आहेत ते ताब्यात आहेत। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। जालन्यामध्ये मनोज जरांगेंची बैठक सुरू होती आणि अचानक मधमाशांनी हल्ला केला। मधमाशांमुळे बैठकीच्या ठिकाणी गोंधळच निर्माण झाला। बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाशी चावली। मनोज जरांगेंना तात्काळ समन्वयकांनी हे अशा पद्धतीने बाहेर काढलं। ही दृश्य जालन्याची। जरांगे बैठकी करता गेले, बैठक सुरू होणार त्याच्या आधीच मधमाशांनी अचानक हल्ला केला। मग तिथून गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। प्रत्येकाने स्वतःला वाचवण्याकरता आजूबाजूला आडोसा सोडला, पळ काढला आणि त्यामुळे मग या मधमाशांच्या हल्ल्यामुळे जरांगेंना सुद्धा तिथून बाहेर काढावं लागलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होते। या ऑडिओ क्लिपमध्ये एका तरुणाने लक्ष्मण हाकेंना सामाजिक कार्य तुम्ही करत आहात म्हणून पेट्रोल करता मी पैसे देतो अशी ऑफर दिली। संबंधित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होते, पण ही ऑडिओ क्लिप खरी आहे का या संदर्भात म्हणजे सत्यता न्यूज 18 लोकमतनं पडताळलेली नाही, पण ही ऑडिओ क्लिप आपण आधी बघूया। त्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं, कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं, कसं? धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या। कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला UPI पण आपल्याला करता येईल। रितेश सांगता का नंबर? फोन पे गुगल पे सांगता का मला? गुगल पे फोन पे UPI नंबर आहे का? हॅलो, हा तुमचा फोन पे गुगल पे नंबर सांगा की। 93 हा 70 हा 22 61। काय नाव येत आहे? रितेश अहिरवाल, माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे। अकाउंट दिलाय मला। बरं बरं बरं, तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय, आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात। भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते। तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय, लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या मानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय, मानाच्या नानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? वाड्याच्या शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली, तुझी अवकात नाही, तू समाजाच्या विरोधात काम करतो, जनाच्या नामानाची तरी वाटू दे। हा या ऑडिओ क्लिपवर लक्ष्मण हाके काय म्हणाले ते बघूयात।
काही लोक उदार अंतकरणानं आम्हाला कोणी 5,000 10,000 रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं, हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कटकार असताना याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही. कोण असेल याच्या पाठीमागे? तुम्हाला माहिती आहे ना, कित्येक दिवसापासून हल्ले होत आहेत, वेगवेगळे आरोप होत आहेत. माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की ओबीसीचा आवाज उठवला, ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षड्यंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही, थांबणारा नाही. ओबीसीची चळवळ मोठ्या नेटानं या महाराष्ट्रामध्ये उभी राहील. काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार? काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे. यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा कर मदत. हे काय वाईट आहे? हे फुकट झाले काय? मग एवढे जे आंदोलन झाले सगळ्यांचे, यांनी काय पैसे घेतले नाही काय? बिना पैशानं आंदोलन केले काय बाकीच्यांनी? त्या लक्ष्मणला बदनाम करण्यापेक्षा